हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. एवढं बोलून विक्रांतने नित्यासमोर काही कागद ठेवत म्हटलं, माझ्याशी लग्न कर नित्या, कृपया माझ्याशी लग्न कर. कारण वंश माझं मूलही आहे आणि मला तुला आणि वंशला एक चांगलं आयुष्य द्यायचं आहे. मी कधीच तुला वंशपासून दूर ठेवण्याचा विचारही करणार नाही. वंशला त्याच्या वडिलांपेक्षा त्याच्या आईची जास्त गरज आहे. विक्रांतचं बोलणं ऐकून नित्या आश्चर्याने उठून उभी राहिली. ती काही बोलण्याआधीच विक्रांत पुन्हा म्हणाला, तू जास्त विचार करण्याआधी मीच सगळं स्पष्ट सांगतो. माझ्या आयुष्यात सध्या कुणीही नाही. एकेकाळी एका मुलीवर प्रेम होतं, पण आता तिचं लग्न दुसऱ्याशी झालं आहे. माझं संपूर्ण आयुष्य आता फक्त माझ्या कुटुंबाभोवती फिरतंय आणि त्यांची जबाबदारी कशी सांभाळायची हे मला चांगलं माहिती आहे. तुझ्यासमोर 2 कागद ठेवले आहेत. एक लग्नाचा करार आहे आणि दुसरा कायदेशीर कागद आहे. कायदेशीर कागद हे शब्द ऐकताच नित्याने आश्चर्याने मोठे डोळे करून विक्रांतकडे पाहिलं. तिची प्रतिक्रिया पाहून विक्रांत म्हणाला, हो, तू अगदी बरोबर समजलीस. एक तर माझ्याशी लग्न करून कायमची वंशची आई आणि माझी पत्नी बन, किंवा मी वंशला कायदेशीररित्या कायमचं माझ्याकडे ठेवेन. अंतिम निर्णय पूर्णपणे तुझा असेल. हे बोलून विक्रांत केबिनमधून बाहेर निघून गेला. दुसरीकडे फ्रान्समध्ये मिनल, ॲनी आणि विवानसोबत आहानला भेटण्यासाठी एका नाईट क्लबमध्ये आली होती. उद्याचा दिवस मिनलसाठी खूप महत्त्वाचा होता. ती आहानला भेटून स्वतःसाठी काही डिझायनर कॉस्ट्युम्स, मेकअप आर्टिस्ट आणि काही स्टाफ मेंबर्सबद्दल चर्चा करू लागली. आपल्या सर्व मागण्या आहानसमोर ठेवत मिनल म्हणाली, पहा आहान, या इव्हेंटनंतर मी लवकरच तुझ्या इव्हेंटची लीड मॉडेल होणार आहे. त्यामुळे जर तू मला मदत केलीस आणि मी हा इव्हेंट जिंकला तर त्याचा फायदा तुझ्या कंपनीलाही होईल. हे ऐकून आहान हसत म्हणाला, वा वा मिसेस आर्यन, नफा तोट्याच्या गोष्टी मिस्टर आर्यनचा प्रभाव स्पष्ट दिसतोय तुमच्यावर. पण माझी गोड स्वीटी पाय, तुला मदत करण्यासाठी मला नफा तोट्याचा विचार करण्याची गरज नाही. आहान पूर्णपणे मिनलला मदत करण्यासाठी तयार होता. आहानला वाटलं होतं की मिनल त्याच्याकडे अंशबद्दल नक्की विचारेल, पण तसं काहीच झालं नाही. ती अशा प्रकारे वागत होती जणू अंश नावाचा माणूस तिच्या आयुष्यात कधी होताच नाही. काही वेळाने सगळेजण क्लबमधून बाहेर पडून आपल्या आपल्या रूमकडे निघाले. आहान मिनलला म्हणाला, स्वीटी पाय, उद्याच्या शोमध्ये जगभरातून अनेक सुंदर आणि प्रतिभाव मुली येणार आहेत. त्यामुळे अजिबात घाबरू नकोस. मिनलला विवानच्या खांद्यावर हात ठेवत हसून उत्तर दिलं, घाबरणं ते तर मला कधीच जमत नाही. जिंकणं आणि हरणं हा आयुष्याचा एक भाग आहे. महत्त्वाचं हे असतं की आपण एखादी गोष्ट किती मनापासून इच्छितो. जिंकलो तर आपणच सिकंदर आणि हरलो तरी हरून जिंकणाऱ्यालाच बाजीगर म्हणतात. त्यामुळे ते विसर आणि पुन्हा कामाला लाग. तिचं बोलणं ऐकून आहान आणि विवान दोघेही हसले. त्यानंतर मिनल विवानला म्हणाली, आणि तू तू सतत माझ्या मागे का फिरत असतोयस? मला नको आहे की कुणी चुकूनही तुला माझा बॉयफ्रेंड समजावं. त्यापेक्षा ज्याच्यासाठी तू इथे फ्रान्सला आला आहेस तिच्यासाठी जा. हे ऐकून विवान आश्चर्याने आहानकडे पाहू लागला. आहान अनभिज्ञ असल्यासारखा म्हणाला, कोणाच्या मागे? मिनल म्हणाली, हो, वाणी तुझ्यासोबत फ्रान्सला आली आहे ना? आणि त्याचवेळी आहान सहजपणे म्हणाला, हो, खरं म्हणजे बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की माझी आणि वाणीची केमिस्ट्री खूप छान आहे, म्हणून वाटलं कामासोबत तिच्यासोबत थोडा वेळही घालवावा, कदाचित काहीतरी जमेल. हे ऐकताच विवान गंभीर होत म्हणाला, का रे, माझ्या केमिस्ट्रीचं काय झालं? मी कधी केमिस्ट्रीत नापास झालो होतो का? माझी ही केमिस्ट्री खूप चांगली आहे. त्यावर मिनल चेहरा वाकडा करत म्हणाली, तू खरंच वेडा झाला आहेस का? आहान
अभ्यासातल्या केमिस्ट्रीबद्दल बोलत नाहीये. तुमच्यासारख्या अभ्यासू मुलांचं काही खरं नाही. आणि यावर आहान विवानच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, मी माझी आणि वाणीची केमिस्ट्री म्हणत होतो. शांत हो, एवढा चिडतोयस कशाला? विवानने त्याचा हात झटकत उत्तर दिलं, मी कशाला चिडेन, पण वाणीने केमिस्ट्रीपेक्षा तिच्या कामावर जास्त लक्ष द्यायला हवं. ती इथे तुझ्याकडून काम शिकायला आली आहे, तुला असिस्ट करायला आली आहे. हे ऐकून मिनल म्हणाली, आणि तू तू काय? ती पुढे काही विचारणार इतक्यात विवान तिच्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला, मी झोपायला जातोय, खूप झोप येते, उद्या भेटू, गुड नाईट. हे बोलून तो थेट आपल्या रूमकडे निघून गेला. तो गेल्यावर मिनल आणि आहान एकमेकांकडे पाहत मोठ्याने हसू लागले. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये काही वेळाने विक्रांत पुन्हा केबिनमध्ये आला. नित्या अजूनही त्याच अवस्थेत बेडवर बसली होती. तिच्यासमोर उभा राहत विक्रांत म्हणाला, तर काय काय निर्णय घेतलास? आणि त्यानंतर नित्याने त्याच्याकडे पाहत शांतपणे उत्तर दिलं, विक्रांत, आपण वेगळं राहूनही वंशची काळजी घेऊ शकतो. माझी दया करण्याची तुला काहीच गरज नाही. लग्न हा काही खेळ नाही ना, 2 दिवसांचं नातं आहे. आपण संपूर्ण आयुष्य एकत्र घालवण्याबद्दल बोलत आहोत. विक्रांत नित्याच्या शेजारी बसला. तिचा हात आपल्या हातात घेत तो म्हणाला, मला सगळं माहिती आहे आणि म्हणूनच खूप विचार करून मी हा निर्णय घेतला आहे. मला माहिती आहे की माझ्यासोबत या लग्नाचा प्रवास तुझ्यासाठी खूप कठीण असेल, पण मी वचन देतो, परिस्थिती कशीही असो, मी कायम तुझ्यासोबत उभा राहीन. आपण दोघं मिळून प्रयत्न केला तर हा प्रवास नक्की पूर्ण करू. आणि त्या फक्त विक्रांतच्या डोळ्यात पाहत त्यांचं बोलणं ऐकत राहिली. विक्रांतने लग्नाचे कागद तिच्यासमोर ठेवत म्हटलं, माझं आणि वंशचं सुख आता तुझ्या हातात आहे नित्या. नित्याने एकदा विक्रांतकडे पाहिलं आणि मग एक दीर्घ श्वास घेत तिने त्या कागदांवर सही केली. तिला सही करताना पाहून विक्रांतच्या चेहऱ्यावर आनंदाची स्मित रेषा उमटली. नित्या पेन बाजूला ठेवून उठली आणि निघू लागली. तेवढ्यात विक्रांतने तिचा हात धरून तिला थांबवलं. नित्याने खाली मान घालून त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. विक्रांत तिच्या जवळ गेला, तिचा चेहरा अलगद आपल्या हातात घेतला आणि तिच्या ओठांवर हलकसं चुंबन दिलं. नित्या घाबरून डोळे मिटून उभी राहिली. विक्रांत तिच्यापासून थोडा दूर होत म्हणाला, माझ्या आयुष्यात तुझं स्वागत आहे मिसेस खुराना. नित्याने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच नंतर विक्रांत हसत म्हणाला, चला आता घरी जाऊया, आई बाबा आपल्या येण्याची वाट पाहत आहेत. नित्याला काहीच सुचत नव्हतं. एका क्षणात तिचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं होतं. तेवढ्यात विक्रांत बोलत असतानाच त्याला त्याची आई नीतूजींचा फोन आला. फोनवर बोलताना तो म्हणाला, काय पण का मॉम? ठीक आहे, तुम्हाला तसंच हवं असेल तर तसंच होईल, आम्ही उद्या सकाळी येतो. विक्रांत फोनवर बोलत होता आणि नित्या त्याच्याकडे गोंधळलेल्या नजरेने पाहत होती. फोन ठेवून विक्रांत तिच्याकडे पाहत म्हणाला, काही अंदाज बांधण्याचा प्रयत्न करू नकोस. मी तुझ्याशी कधीही खोटं बोलणार नाही. मॉमची इच्छा आहे की आपण उद्या सकाळी घरी जावं. का ते मला माहिती नाही, पण काही हरकत नाही. आजची रात्र आपण माझ्या पेंट हाऊसमध्ये राहू. नित्या अजूनही शांतच होती. विक्रांतने हॉस्पिटलमधून रजा घेतली आणि नित्याला सोबत घेऊन तिथून निघाला. निघण्यापूर्वी नित्याने घाईघाईत तान्याला सगळी गोष्ट सांगितली आणि लवकरच पुन्हा भेटू असं सांगून ती निघून गेली. तर दुसऱ्या दिवशी फ्रान्समध्ये आज मिनलसाठी खूप मोठा दिवस होता. आज तिला स्वतःची एक नवी ओळख मिळणार होती. ती लवकर तयार होऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचली.
तिथे विवान, आहान आणि वाणी आधीपासूनच तिची वाट पाहत होते. मिनल आणि सोबत तिथे तिथे आली. आहान गंभीर चेहऱ्याने म्हणाला, स्वीटी पाय, तू आम्हाला सांगितलंच नाहीस की तू ईशान मेहरासोबत प्रोजेक्ट साईन केलंस? मिनल आश्चर्याने म्हणाली की हो, मग त्यात एवढं मोठं काय झालं? ईशान मेहरा हे खूप मोठं नाव आहे. त्यांच्या कंपनीसाठी काम करणं म्हणजे स्वप्न पूर्ण झाल्यासारखंच आहे. त्यावर विवान चिडून म्हणाला, तृप्तीने तुला ईशानसोबत काम करू नकोस असं सांगितलं होतं ना? मिनलने सगळ्यांकडे एक नजर टाकली. सगळ्यांचंच वागणं तिला विचित्र वाटत होतं. ती म्हणाली, तृप्ती? हो, पण तिला ईशान मेहराबद्दल एवढी काय अडचण आहे तेच मला समजत नाही. विवान कपाळावर हात मारत म्हणाला, देवा, किती भोळी आहेस तू. अडचण तृप्तीला नाही, तुझ्या नवऱ्याला आहे. मिनल आश्चर्याने म्हणाली, राजला? वाणी म्हणाली, हो मिनल, खरं तर तरुण सरांनी तृप्तीला सांगितलं होतं की तुला ईशान मेहरासोबत काम करू देऊ नकोस. अंश सर आणि ईशान मेहरा यांच्यात नेमकी काय समस्या आहे हे मला माहिती नाही, पण काहीतरी वाद नक्की आहे. आहान मध्येच म्हणाला, वाद? अजिबात नाही. मिस्टर आर्यनच्या बाजूने तरी काही समस्या नाही. समस्या नेहमी ईशानलाच होती. तो अंश आर्यनला स्वतःचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी समजतो. प्रत्येक व्यवसायात तो त्यांच्याशी स्पर्धा करतो. त्याला समजलं की मिस्टर आर्यन माझ्या कंपनीच्या फॅशन शोला फंडिंग करत आहेत, म्हणून त्याने आधीच फ्रान्समध्ये मिस्टर ॲलनसोबत मिळून स्वतःचा फॅशन इव्हेंट आयोजित केलाय. आहान बोलत होता आणि मिनल त्याचं बोलणं ऐकत हसत होती. तिला हसताना पाहून विवान म्हणाला, तू हसतेस? तुला कल्पना तरी आहे का? भावाला हे कळलं तर काय होईल? त्यांना खूप राग येईल. तू ईशानसोबत काम करतेस म्हणून नाही, तर ईशान तुझा चुकीच्या पद्धतीने वापर करू शकतो म्हणून. तेवढ्यात ॲनी तिथे आली. ती म्हणाली, सॉरी मॅम, मी मॅनेजमेंटशी बोलते, पण त्यांचं म्हणणं आहे की आपण मिस्टर कपूर यांच्या कंपनीची कोणतीही मदत घेऊ शकत नाही. सर्व व्यवस्था आमच्या कंपनीलाच करावी लागेल. मिनल हसत म्हणाली, काळजी करू नका मित्रांनो, फक्त बघत राहा, आता खरी मज्जा येणार आहे. असं म्हणत ती ॲनेसोबत आत गेली. आहान तिच्याकडे पाहत राहिला. म्हणाला, या मुलीला ईशान नक्की काय आहे याची अजिबात कल्पना नाही. विवान म्हणाला, आपण भावाला याबद्दल सांगायला हवं. आहान गॉगल लावत म्हणाला, त्यांना आधीपासूनच सगळं माहिती आहे. मिनलने कॉन्ट्रॅक्ट साईन केल्यापासून तुम्ही दोघं वेगळ्या गाडीतून विमानतळावर आलात, तेही सगळंच. असं म्हणत तोही आत निघून गेला. विवान वाणीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, म्हणजे आपण दोघंच काहीच जाणत नाही. वाणी त्याचा हात झटकत म्हणाली, मी नाही तू. आणि सर्वात जास्त तुला तुझ्या भावाच्या ताकदीची कल्पना नाही. विसरू नकोस, ते फक्त तुझे भाऊ नाहीत, ते अंश आर्यन आहेत. त्यांच्यापासून काहीही लपवणं अशक्य आहे. मिनलला इथपर्यंत आणणारा तू आहेस, त्यामुळे विचार करून ठेव ते तुझ्याबरोबर काय करतील. असं म्हणत तीही आत निघून गेली. विवान स्वतःशीच पुटपुटला, या मुलीला थोडा भाव काय दिला, थेट डोक्यावरच बसली. कायम ॲटिट्यूड दाखवत असते. अरे विवान, तुला संपूर्ण जगात हीच मुलगी मिळाली होती का? तोही त्यांच्या मागे आत गेला. कार्यक्रम सुरू झाला. सुरुवातीच्या फेरीत मिनलची इतर मॉडेलसोबत एंट्री झाली. ऑफ व्हाईट कॅप पॅन्ट सूटमध्ये ती अतिशय आकर्षक दिसत होती. बहुतेक मॉडेल्स पाश्चात्य होत्या, तर मिनल भारतीय असल्यामुळे ती सर्वांपेक्षा वेगळी आणि उठून दिसत होती. VIP आसनावर बसलेल्या ईशान मेहराची नजर जशी तिच्यावर पडली तसाच तो तिच्याकडे पाहतच राहिला. तिला तिथे पाहून तो जितका आश्चर्यचकित झाला होता, तितकाच आनंदीही झाला.
मिनलने मात्र बाकी सगळ्या गोष्टी विसरून पूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रित केलं होतं. ती अतिशय आत्मविश्वासाने आणि देखण्या अंदाजात रॅम्पवर चालत होती. पहिली फेरी संपली. दुसऱ्या फेरीसाठी फक्त 10 मॉडेल्सची निवड झाली आणि त्यामध्ये मिनलचाही समावेश होता. ती दुसऱ्या फेरीसाठी तयार होत असतानाच ॲनी तिच्या खोलीत आली. तिने एक ड्रेस समोर ठेवत म्हटलं, मॅम, हा तिसऱ्या फेरीसाठी आहे. त्या फेरीत फक्त 3 मुली जातील. जर तुमची निवड झाली तर तुम्हाला हा भारतीय पोशाख घालायचा आहे. मिनलने ड्रेसकडे पाहिलं आणि ती क्षणभर स्तब्ध झाली. तो ड्रेस अगदी तिच्या लग्नाच्या दिवशी घातलेल्या लेहंग्यासारखाच होता. किंबहुना तोच लेहंगा होता. ॲनी हसत म्हणाली, पण जर आपण तिसऱ्या फेरीपर्यंत पोहोचलो नाही तर हा ड्रेसही रद्द होईल. मात्र बाहेर तुमचं जितकं कौतुक होतंय ते पाहून मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही फक्त तिसऱ्या फेरीपर्यंतच नाही तर या शोमध्ये खूप पुढे जाल. मिनल तिच्याकडे पाहून हलकसं हसली. लवकरच पुढची फेरी सुरू झाली. गुलाबी रंगाच्या फ्लोरल रफल नेक लाईन ड्रेसमध्ये मिनल संपूर्ण रॅम्पवर आपल्या मोहक स्मित हास्यासह चालत होती. तिच्या चेहऱ्यावरील हसू पाहून तिथे उपस्थित जवळपास प्रत्येकाच्या चेहऱ्यावरही स्मित उमटलं. ईशान तर जणू फक्त तिच्याच येण्याची वाट पाहत होता. तिला पाहताच तो सर्व काही विसरून तिच्याकडेच पाहत राहिला. त्याच्या शेजारी बसलेला त्याचा मित्र रॉनी मात्र तिला तिथे पाहून पूर्णपणे गोंधळून गेला होता. रॅम्पच्या शेवटी मिनलने हात जोडून सर्वांना नमस्कार केला आणि मागे निघून गेली. ती जाताच ईशान भानावर येत म्हणाला, मला तिला आत्ताच भेटायचं आहे. रॉनी म्हणाला, तू वेडा झाला आहेस का? ती आपल्या ब्रँडसाठी मॉडेलिंग करते. ती फक्त एक मॉडेल आहे. आणि त्यानंतर ईशान हसत म्हणाला, नाही रॉनी, ती फक्त एक मॉडेल नाही. ती माझी मुलगी आहे. तिच्यात काहीतरी जादू आहे. मला तिला भेटायचंच आहे. रॉनीने कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी ईशान थेट बॅक स्टेजच्या दिशेने निघून गेला. ॲनी आणि मिनल दोघी एकमेकींशी गप्पा मारत होत्या. इतक्यात त्यांच्या रूमच्या दरवाजावर टकटक झाली. ॲनीने घाईघाईने आपली फाईल उचलली आणि दरवाजा उघडला. समोर उभा असलेल्या व्यक्तीला पाहताच ती घाबरत म्हणाली, सर, तुम्ही इथे? म्हणजे मला म्हणायचं होतं. ईशानने तिला हाताने शांत राहण्याचा इशारा केला. ॲनी लगेचच गप्प झाली. तेवढ्यात ईशानच्या कानावर एक गोड आवाज पडला, ॲनी, कोण आलंय? तो आवाज ऐकताच ईशानला समजलं की आत मिनलच आहे. ॲनीच्या बॅज वरील नाव वाचत ईशान म्हणाला, मिस ॲनी, मॉडेल नंबर 08ला भेटू शकतो का? ॲनी गडबडीत म्हणाली, हो सर, नक्की. प्लीज या. ॲनीच्या परवानगीने ईशान रूममध्ये आला. रूममध्ये एक अनोळखी मुलाला पाहताच मिनल खुर्चीवरून उठली. तिला पाहताच ईशान पुन्हा एकदा तिच्या सौंदर्यात हरवून गेला. मिनल म्हणाली, येस? तिचा आवाज ऐकून ईशान भानावर आला. हो, म्हणजे मी तुमच्या फायनल राऊंडचं तिकीट घेऊन आलो आहे. हे घ्या, तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र ठरलात. मिनलने त्याच्या हातातून तिकीट घेत आनंदाने विचारलं, खरंच? थँक्यू सो मच मिस्टर. ती मध्येच थांबली. ईशानने हात पुढे करत म्हणाला, ईशान मेहरा. आणि तुम्ही? त्याचं नाव ऐकताच मिनल क्षणभर थांबली. मग तिनेही हात पुढे करत स्मित हास्याने उत्तर दिलं, तुम्हाला भेटून आनंद झाला मिस्टर मेहरा. तुम्ही मला मिनल म्हणू शकता. ईशान हलकेच हसला. तो अजूनही तिचा हात धरून उभा होता. मिनलने हलकेच खाकरत म्हटलं, मला वाटतं आता मला पुढच्या फेरीची तयारी करायला हवी. ईशानने तिचा
हात सोडला आणि म्हणाला, हो अगदी बरोबर, पुन्हा भेटू. मिनल हसत म्हणाली, नक्की पुन्हा भेटू. ईशान तिथून निघून गेला. तो जाताच मिनल मनातल्या मनात आनंदाने म्हणाली, आता आपल्या केलेल्या कृत्याचा पश्चाताप करायला तयार रहा मिस्टर आर्यन. पुढची फेरी सुरू झाली. पीच रंगाचा सुंदर लेहंगा आणि क्रिस्टल व्हाईट दागिने परिधान केलेली मिनल एखाद्या अप्सरेसारखी मोहक दिसत होती. मागील 2 फेऱ्यांमध्ये ती चंचल आणि ग्लॅमरस दिसत होती, पण या फेरीत ती अत्यंत नाजूक, स्वज्वल आणि देखणी दिसत होती. कधी नजर वर करून तर कधी नजर लावत खाली करत सर्वांकडे मंद स्मित हास्य करत होती. ती रॅम्पवरून चालत होती. तिने पोशाखानुसार आपल्या अदांमध्ये केलेला बदल सर्वांनाच खूप आवडला. याच गर्दीत आणखीन एक व्यक्ती होती, जिने मिनलला या पोशाखात पाहता चेहऱ्यावर मोठं हास्य उमटलं. ती व्यक्ती मात्र ईशान मेहरा नव्हती. मिनलला त्या ड्रेसमध्ये पाहून ईशानचा चेहरा उतरला होता. ड्रेसची नक्षी आणि विणकाम पाहताच त्याला समजलं की हा ड्रेस आर्यन एंटरप्राइजेसचा आहे. हा ड्रेस त्यांच्या कंपनीच्या डिझाईनचा नव्हता. तिसरी फेरी संपली. ज्युरी सदस्यांनी मिनलला विजेती घोषित केलं. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी तिच्यासोबत तिच्या भोवती अक्षरशः गर्दी केली. त्यामुळे ईशानला तिच्याशी बोलण्याची संधीच मिळाली नाही. तो तिची असिस्टंट ॲनीला शोधत होता, पण ॲनी देखील कुठेच दिसत नव्हती. रागाने ईशानने आपल्या केबिनमधील टेबलावर जोरात मूठ आपटली आणि पुन्हा म्हणाला, मी खात्री करेन की मिनलचा तुमच्याशी कोणताही संबंध राहणार नाही. तिच्यापासून दूरच राहा मिस्टर अंश आर्यन. ती माझी आहे. आपल्या बिझनेसच्या कामासाठी तुम्ही तिचा वापर करत असाल तर ते मी कधीही सहन करणार नाही. बराच वेळ मीडियामध्ये अडकून राहिल्यानंतर काही जणांच्या मदतीने मिनल बाहेर आली. आनंदाच्या भरात ती कोणासोबत जात आहे आणि याचंही तिला भान राहिलं नाही. त्या लोकांनी तिला एका कारमध्ये बसवलं आणि काही वेळातच तिच्या हॉटेलवर सोडलं. रिसेप्शनिस्ट तिला पाहून हसत म्हणाली, अभिनंदन मॅडम. मिनलही हसून म्हणाली, खूप धन्यवाद. कृपया माझ्या रूमची किल्ली द्या. रिसेप्शनिस्ट थोडी खिन्न म्हणाली, खरं तर मॅडम, तुमच्या रूममध्ये विजेची काही समस्या निर्माण झाली आहे, त्यामुळे आम्ही तुमची रूम बदलली आहे. काळजी करू नका, आधीच्या रूमपेक्षाही चांगली रूम तुम्हाला दिली आहे. मिनलला हे अगदी सामान्य वाटलं. ती स्टाफ मेंबरसोबत नव्या रूमकडे निघाली. रूममध्ये प्रवेश करताच ती क्षणभर थबकली, कारण ती रूम तिच्या घरच्या खोलीसारखीच वाटत होती. जरी ती आकाराने थोडी लहान होती तरी तिची सजावट आणि वातावरण अगदी तिच्या घरच्या खोलीसारखंच होतं. तिने स्टाफला विचारलं, तुम्हाला खात्री आहे ना, हीच माझी रूम आहे? स्टाफने होकार देत तिथून निरोप घेतला. मिनलने दरवाजा लॉक केला आणि फ्रेश होण्यासाठी आत गेली. संध्याकाळ झाली होती. फ्रेश झाल्यानंतर काहीही न खाता पिता मिनल गाढ झोपून गेली होती. तिच्या हातात अंशची शर्ट होती आणि ती छातीशी घट्ट धरून त्यावर डोकं ठेवून शांतपणे झोपली होती. आज दिवसभर ना कुणी तिला भेटायला आलं होतं, ना कुणाचा फोन आला होता. मिनल गाढ झोपेत असतानाच अंश आपलं काम संपवून रूममध्ये आला. मिनलला स्वतःची शर्ट घट्ट पकडून झोपलेलं पाहताच त्याच्या चेहऱ्यावर आपसुकच एक गोड हसू उमटलं. कित्येक दिवसांनी आज तो मिनलला इतक्या जवळून पाहत होता. तो तिच्याकडे एकटक पाहत होता. मिनलकडे पाहत अंश स्वतःशीच पुटपुटला, कोणीतरी अगदी खरं म्हटलं आहे, प्रेम म्हणजे आत्म्याला मिळणारा शांततेचा स्पर्श आणि माझ्या गोंधळलेल्या आयुष्यातील एकमेव शांतता म्हणजे तू.
हे बोलत असतानाही अंशची नजर मिनलवरच खिळून होती. अचानक मिनलकडे पाहताना त्याला तिच्यासोबत घालवलेले शेवटचे क्षण आठवू लागले. तिच्याजवळ जाण्याची ओढ त्याच्या मनात पुन्हा जागी झाली. आणि त्याच नंतर अंशला चांगलंच माहिती होतं की मिनल त्याच्यावर खूप नाराज आहे. तरीही तिच्या जवळ जाण्याचा धोका तो पत्करणार नाही. त्याने आपल्या टायची गाठ आणि शर्टची बटणं सैल केली. नंतर तो हळूच मागून मिनलला आपल्या मिठीत घेत तिच्या शेजारी झोपला. झोपेतही अंशची उपस्थिती मिनलला विलक्षण शांतता देत होती. तिच्या ओठांवर नकळत एक हलकीशी स्मितरेषा उमटली. अंशने अलगद तिच्या टी शर्टमध्ये हात घालत तिच्या शरीरावर प्रेमाने हात फिरवला. त्याचा हात तिच्या पोटावरून हळूहळू वर सरकू लागला. अचानक शरीरावर कोणाचा तरी स्पर्श झाल्याची जाणीव होताच मिनल दचकून उठून बसली. तिने मागे वळून पाहिलं तर अंश अगदी निवांतपणे डोक्याखाली दोन्ही हात ठेवून तिच्याकडेच पाहत पडला होता. अंशला पाहताच मिनलचा राग अनावत झाला. अंश तिच्याकडे पुढे सरकू लागला. ते पाहून ती रागाने ओरडली, दूर दूर राहा, अगदी दूर. माझ्याजवळ येण्याची हिंमत तरी कशी झाली तुमची? अंश तिच्याकडे क्षणभर पाहून हसला आणि पुन्हा तिच्याकडे येत तिच्या हाताला स्पर्श करू लागला. मिनलने झटकन त्याचा हात दूर करत रागाने म्हटलं, सांगितलं ना माझ्यापासून दूर राहा, नाहीतर खरंच डोकं फोडेन तुमचं. आणि त्याचवेळी अंशने आपलं हसू आवरत आश्चर्याने विचारलं, एवढी नाराज आहेस? मिनल अजूनही रागाने म्हणाली, का नसावं मला? अंश तिला समजावत म्हणाला, बटरफ्लाय एकदा तरी माझं ऐकून घे. काही खूप महत्त्वाचं काम होतं म्हणून. पण अंश पुढे काही बोलणार इतक्यात मिनलने त्याच्याकडे संतापाने पाहिलं. तिचा तो कटाक्ष पाहून अंशचे शब्दच थांबले. पहिल्यांदाच असं होत होतं की अंश कोणासमोर गप्प झाला होता. डोळ्यात राग आणि अश्रू दाटलेले असताना मिनल म्हणाली, असं कोणतं महत्त्वाचं काम होतं अंश की मला एकदाही सांगणं सुद्धा गरजेचं वाटलं नाही? चूक माझीच होती. तुमच्यावर इतका विश्वास ठेवला, सगळं विसरून तुमची होऊन आले. आणि त्याचवेळी ती बोलतच राहिली. अंशने अपराधी चेहऱ्याने तिच्याकडे पाहत शांतपणे म्हटलं, सॉरी, पुन्हा कधी असं होणार नाही. माझी चूक झाली. त्या रात्री तुला इतकं आनंदी पाहिलं की तुला सोडून जातोय हे सांगायची हिंमतच झाली नाही. मिनलने रागाने टाळी वाजवत म्हटलं, वा, हिंमत झाली नाही. मी तुमची पत्नी आहे अंश, पण ज्या अवस्थेत तुम्ही मला एकट्या सोडून गेलात त्या क्षणी मला स्वतःची किंमतच उरली नाही असं वाटत होतं. हे ऐकताच अंशचा राग अनावर झाला आणि त्याचवेळी मिनल तो मोठ्याने ओरडला. त्याचा आवाज ऐकून मिनल क्षणभर घाबरली, पण लगेच स्वतःला सावरत म्हणाली, दुसऱ्यांवर ओरडण्याशिवाय तुम्हाला दुसरं काही येतं का? तुम्ही फक्त वाईट नाही, खूपच वाईट आहात. हे बोलताना तिचे डोळे पुन्हा भरून आले. अंश तिच्या जवळ गेला. तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन देत तो म्हणाला, पुन्हा कधी स्वतःसाठी असं शब्द वापरू नकोस, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. असं म्हणत त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं. मिनलने त्याला दूर ढकलत पुन्हा ठामपणे म्हटलं, सांगितलं ना दूर राहा, नाहीतर खरंच डोकं फोडेन. अंश बेडवरून खाली उतरला. टेबलावर ठेवलेला फुलदाणीचा कुंडा हातात घेत तो तिच्या समोर धरत म्हणाला, घे, पूर्ण कर तुझी इच्छा. किती वेळापासून म्हणतेस ना की डोकं फोडेन, घे, फोड माझंच डोकं. मिनलने एकदा कुंड्याकडे आणि एकदा अंशकडे पाहिलं आणि मग त्याच्या हातातून तो कुंडा घेत शांतपणे परत टेबलावर ठेवला. अंश हलकंसं हसला. पुढच्या क्षणी तो तिच्या जवळ गेला आणि एका झटक्यात तिला भिंतीला टेकवत तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. या अचानक घडलेल्या
प्रसंगासाठी मीनल अजिबात तयार नव्हती. भानावर येताच तिने दोन्ही हातांनी त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण अंशवर तिच्या ताकदीचा काहीच परिणाम झाला नाही. उलट तिचा विरोध जाणवताच त्याने तिचे दोन्ही हात एका हातात पकडून तिच्या डोक्याच्या वर भिंतीवर रोखले आणि हळू आवाजात म्हणाला, तुला माहिती आहे का, तुला तसं सोडून जाताना मला किती वाईट वाटलं होतं. इतके दिवस तुझ्यापासून दूर राहून मी किती तडफडलो आहे. मीनल त्याच्याकडे रागाने पाहत धापा टाकत म्हणाली, मला सोडा अंश, माझ्यापासून दूर राहा, तुम्हाला कोणताही अधिकार नाही. ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होती. त्या क्षणी दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ उभे होते. मीनलचं वाक्य पूर्ण होण्याआधीच अंशने तिच्या ओठांवर अलगद अंगठा फिरवत शांत स्वरात म्हटलं, आता या सगळ्या गोष्टींचा काही उपयोग नाही, कारण मला जे हक्क हवे होते ते तर तू आधीच दिला आहेस. असं म्हणत अंश पुन्हा एकदा मीनलकडे झुकला. मीनलच्या अगदी जवळ जात अंश हळू आवाजात म्हणाला, तुझ्या परवानगीशिवाय तुझ्या जवळ येण्याचा अधिकार. त्याने अलगद नाकाने तिच्या नाकाला स्पर्श केला आणि पुढे म्हणाला, तुझ्या परवानगीशिवाय तुझ्यावर प्रेम करण्याचा अधिकार. अंश या हळूवार स्पर्शाने आणि बोलण्याने मीनलचं मन वितळू लागलं. तिचा सगळा राग क्षणभर विसरला गेला. तिने डोळे मिटले आणि अंशच्या जवळकीचा शांतपणे अनुभव घेऊ लागली. पण अचानक अंश तिच्यापासून एक पाऊल मागे सरकला आणि म्हणाला, पण तुझ्यावर जबरदस्ती करण्याचा अधिकार तो मी स्वतःलाही कधी देणार नाही. माझ्यावर रागवण्याचा पूर्ण अधिकार तुला आहे. फक्त मला पुन्हा समजून घेण्याची संधी मात्र हिरावून घेऊ नकोस. मीनलने हलकेच अंशला ढकलत म्हटलं, बस, तुमच्याकडून फक्त गोडगोड बोलणंच करून घ्या. आज मी तुमच्या या गोडगोड बोलण्याला अजिबात भुलणार नाही. हे बोलताना ती त्याच्याकडे नजरही मिळवत नव्हती. अंश तिच्याकडे किंचित झुकला. तिच्या नजरेला नजर देत हसत म्हणाला, ठीक आहे मग, जसं तुला हवं तसं. बोलणं कमी, काम जास्त. असं म्हणत त्याने आपल्या ओठांवर काल्पनिक जीप लावल्यासारखं नाटक केलं. त्यानंतर अंश मीनलपासून थोडा दूर गेला आणि रिसेप्शनवर फोन करून 2 कॉपी मागवल्या. मीनल सोफ्याकडे जात असल्याचं पाहताच अंश पटकन जाऊन आधीच सोफ्यावर बसला. मीनलने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि डायनिंग टेबलच्या जवळच्या खुर्चीकडे वळली. पण अंश वेगाने चालत तिच्या आधीच तिथे पोहोचला आणि तिच्यासाठी खुर्ची ओढून धरली. मीनल काही बोलणार इतक्यात दरवाजावर टकटक झाली. हॉटेलमधील कर्मचारी 2 कॉफी देऊन निघून गेला. अंशने कॉफीचा मग मीनल समोर ठेवला. मीनलने त्याच्याकडे रागाने एक कटाक्ष टाकला. अंश शांतपणे तिच्या वाटेतून बाजूला झाला आणि मीनल पुढे जाऊन टेबलावरचा एक सफरचंद उचलत चाकू शोधू लागली. तेवढ्यात अंशने दुसरं सफरचंद उचललं आणि ते तिच्यासाठी कापू लागला. मीनल वैतागून म्हणाली, हे जरा जास्तच होत नाहीये का? हा दिखावा करणं बंद करा. असं म्हणत तिने त्याच्या हातातून चाकू हिसकावून घेतला आणि स्वतःच सफरचंद कापू लागली. अंशने आश्चर्याने भुवया उंचावत फक्त एवढंच म्हटलं, दिखावा होय. यानंतर त्याने काहीही न बोलता सगळं तसंच सोडलं आणि सरळ बाल्कनीत जाऊन बसला. मीनल मात्र त्याला जाताना शांतपणे पाहत राहिली. बराच वेळ अंश बाल्कनीतच बसून होता. नको असूनही मीनलचं लक्ष वारंवार त्याच्याकडेच जात होतं. रात्र जशी जशी पुढे सरकत होती तशी बाहेरची थंडीही वाढत होती. काही वेळाने हॉटेलचा कर्मचारी दोघांसाठी रात्रीचं जेवण घेऊन खोलीत आला. मीनलने त्याला जेवणाची ट्रॉली तिथेच ठेवून जाण्यास सांगितलं. त्याच्यासोबत आलेला शेफ मीनलकडे पाहून म्हणाला, मॅडम, काही महत्त्वाच्या कामामुळे सरांनी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही. कृपया त्यांनी जेवण केलं की आम्हाला कळवा. मीनलने हलकंसं हसत मान डोलावली. दोघे कर्मचारी तिथून निघून गेले. मीनलने एकदा जेवणाकडे पाहिलं आणि मग बाल्कनीत बसलेल्या अंशकडे पाहिलं.
तो वारंवार डोकं धरत होता, जणू त्याला तीव्र डोकेदुखी होत होती. हे पाहताच मिनलने कपाटातून एक शाल काढली आणि ती घेऊन बाल्कनीकडे निघाली. मिनल हळूच बाल्कनीत आली. अंश डोकं हातात धरून शांत बसला होता. तिने अलगद त्याच्या खांद्यावर शाल ठेवत म्हटलं, इथे खूप थंडी आहे, आज चला. अंशने शाल दोघांभोवती पसरवत हात पुढे केले, जणू तो तिलाही त्या शालीत सामावून घेण्यासाठी आमंत्रण देत होता. मिनलने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूच जाऊन अंशच्या मांडीवर बसली. अंशने प्रेमाने तिला आपल्या मिठीत घेतलं. मिनलच्या चेहऱ्यावर नकळत एक हलकसं स्मित उमटलं. काही क्षण दोघेही तसंच शांत बसून राहिले. थोड्या वेळाने मिनल म्हणाली, मला भूक लागली आहे, जेवण आत ठेवलं आहे. अंशने काहीही न बोलता तिला अलगद उचललं आणि खोलीत घेऊन आला. त्याने तिला डायनिंग टेबलाजवळ बसवलं आणि स्वतः फ्रेश होण्यासाठी आत गेला. थोड्याच वेळात अंश कपडे बदलून फक्त शॉर्ट्स घालून बाहेर आला. त्याचं खुलं व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वास पाहून तो अधिकच आकर्षक दिसत होता. मिनल त्याच्याकडे पाहत हसत म्हणाली, हे काय, मी अजूनही तुमच्यावर रागावलेली आहे आणि तुम्ही मला मुद्दाम मोहात पाडायचा प्रयत्न करत आहात का? अंशने निरागस चेहऱ्याने तिच्याकडे पाहिलं आणि काहीही न बोलता दरवाजाकडे चालू लागला. तो फक्त शॉर्ट्समध्ये बाहेर जात असल्याचं पाहून मिनल घाईघाईने म्हणाली, असं कुठे निघालात? अंश शांतपणे म्हणाला, तू जेवून घे, माझं डोकं थोडं दुखतंय, मी थोडं स्विमिंग करून येतो. मिनल लगेच उठली. तिने त्याचा हात धरला आणि त्याला पुन्हा डायनिंग टेबलाजवळ बसवत म्हणाली, रिकाम्या पोटी एवढं काम कराल तर डोकं दुखणारच ना? अंश तिच्याकडे पाहत म्हणाला, असं, मग तूही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीस, त्याचं काय? मिनल ताटात जेवण वाढत म्हणाली, माझं राहू द्या, माझी गोष्ट वेगळी आहे. अंशने भुवया उंचावत विचारलं, का बरं, तू माणूस नाहीस का? मिनल वैतागून म्हणाली, हो हो, मी माणूस नाहीच, मी चेटकीन आहे. आणखी काही? अंशने मोठमोठे डोळे करून घाबरल्यासारखं नाटक करत म्हटलं, म्हणूनच मी विचार करत होतो, आजकाल माझं रक्त कोण पिते? हे ऐकताच मिनलने त्याच्याकडे रागाने पाहिलं. अंशने लगेच नजर चुकवली आणि तिच्यासमोर एक घास धरला. मिनलने कोणताही हट्ट न करता तो घास खाल्ला, कारण तिलाही प्रचंड भूक लागली होती. दोघांनीही लवकरच जेवण पूर्ण केलं. जेवण झाल्यावर अंश पुन्हा बाहेर जाण्यासाठी उठला. तेव्हा मिनल म्हणाली, एक मिनिट, मला थोडंसं काम आहे, मी आत्ताच येते. अंश गोंधळून तिच्याकडे पाहत राहिला. ती मात्र सरळ चेंजिंग रूममध्ये निघून गेली. काही मिनिटांनी मिनल कपडे बदलून बाहेर आली. साध्या पण अतिशय देखण्या पोशाखात ती विलक्षण सुंदर दिसत होती. तिला पाहताच अंश काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य आणि डोळ्यातील चमक त्याचं मन जिंकून गेली. मिनल त्याच्यासमोर येत हसून म्हणाली, चल ना, थोडा वेळ बाहेर फेरफटका मारूयात, हवा ही छान आहे. अंश अजूनही तिच्याकडे पाहतच होता. तो हलक्या हसत म्हणाला, आज तर तू खूपच सुंदर दिसते आहेस. मिनलने लाजत नजर खाली केली. क्षणभर शांतता पसरली. मग अंश हसत म्हणाला, चल आधी थोडं चालून येऊ, ताज्या हवेत गेलो की डोकेदुखीही कमी होईल. दोघेही हात घेऊन हॉटेलच्या बागेत फेरफटका मारू लागले. गार वारा, चांदण्यानी उजळलेलं आकाश आणि सभोवतालचं शांत वातावरण त्या क्षणाला आणखी सुंदर बनवत होतं. मिनल हळू आवाजात म्हणाली,
आज दिवसभर मी तुमच्यावर रागावले होते, पण तुम्ही माझी इतकी काळजी घेतली की माझा सगळा राग नकळत विरघळून गेला. अंश तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, तुझा रागही मला आवडतो, कारण त्यामागे तुझं माझ्यावरचं प्रेम दडलं आहे. मिनलच्या चेहऱ्यावर गोड हास्य उमटलं. तिने अलगद त्याचा हात घट्ट धरला. अंश म्हणाला, आपल्या नात्यात कितीही गैरसमज आले तरी आपण एकमेकांशी बोलणं कधीच थांबवायचं नाही. मिनलने त्याच्याकडे पाहून मान हलवली. वचन अंशही हसत म्हणाला. त्या दोघांनी चंद्रप्रकाशात काही क्षण शांतपणे एकत्र घालवले. त्या रात्री त्यांच्या मनातील सर्व गैरसमज दूर झाले. राग, नाराजी आणि दुरावा मागे पडला. त्यांची जागा पुन्हा विश्वास, आपुलकी आणि प्रेमाने घेतली. एकमेकांच्या सहवासात त्यांना जाणवलं की खरं प्रेम हे फक्त गोड शब्दांमध्ये नसतं, तर एकमेकांची काळजी घेण्यात, समजून घेण्यात आणि प्रत्येक परिस्थितीत सोबत उभं राहण्यात असतं. त्या सुंदर रात्रीने त्यांच्या नात्याला आणखी दृढ केलं आणि त्यांच्या आयुष्यातील नव्या आनंदी प्रवासाची सुरुवात झाली. कारण चूक तुझीच होती बटरफ्लाय, तुला तुझ्या नवऱ्यासमोर अशा अवस्थेत यायला नको होतं, असं म्हणत अंश हळूच मिनलला आपल्या जवळ ओढतो आणि तिच्या ओठांवर अलगद आपले ओठ टेकवतो. यावेळी मिनलही अंशचा विरोध करत नाही, ती त्याला स्वतःला चुंबन घेऊ देते. दुसरीकडे विक्रांत, नित्या आणि वंशला सोबत घेऊन आपल्या पेंट हाऊसमध्ये पोहोचतो. पेंट हाऊसची देखभाल करणारे सुभाष काका विक्रांतला एका अनोळखी मुलीसोबत पाहून म्हणाले, विकी बाबा, तुम्ही यावेळी? असं म्हणताना त्यांची नजर सतत नित्याकडे आणि विक्रांतच्या कुशीत असलेल्या वंशकडे जात होती. विक्रांत हसत म्हणाला, काका, हा प्रश्न तुम्ही मला विचारताय की तुमच्या नवीन मॅडमना आणि छोट्या बाबांना? सुभाष काका आश्चर्याने म्हणाले, जी बाबा, हे सगळं कधी झालं? विक्रांत त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाला, आजच. आता सगळे प्रश्न इथेच विचारणार आहात की आम्हाला आतही बोलवणार आहात? काका घाईघाईने म्हणाले, अहो या ना, हे तुमचंच घर आहे, मी कोण तुम्हाला अडवणारा? असं म्हणत त्यांनी वंशला विक्रांतच्या कुशीतून आपल्या हातात घेतलं. या छोट्या बाबांना माझ्याकडे द्या. आत येत विक्रांत म्हणाला, काका, आम्ही जेवून आलो आहोत, फक्त खोली तयार करून द्या. काका म्हणाले, बाबा, कालच सगळ्या खोल्या स्वच्छ करून घेतल्या आहेत, तुम्ही थेट तुमच्या खोलीत जाऊ शकता. विक्रांतने मान हलवली. वंशला पुन्हा आपल्या कुशीत घेतलं आणि खोलीकडे निघाला. नित्या मात्र हॉलमध्येच उभी राहिली. ती मागून येत नाही हे लक्षात येताच विक्रांत मागे न वळताच म्हणाला, मिसेस खुराना, तुम्हाला वेगळं आमंत्रणपत्र देणार नाही, माझ्या मागे या. नित्याने एकदा सुभाष काकांकडे पाहिलं. काका हसत म्हणाले, शुभरात्री. नित्यानेही हसून त्यांना शुभरात्री म्हटलं आणि विक्रांतच्या मागे निघाली. दोघेही खोलीत आले. विक्रांतने वंशला बेडवर बसवत म्हटलं, ही माझी खोली आहे, आज रात्री तुम्ही आणि वंश इथे आराम करा, मी शेजारच्या खोलीत आहे, काही गरज लागली तर मला सांगा. असं म्हणून तो निघू लागला. इतक्यात वंशने त्याचा हात पकडला. विक्रांतने हसत विचारलं, काय झालं वंश? वंश निरागस चेहऱ्याने म्हणाला, डॅड, तुम्ही म्हणाला होता ना आपण सगळे एकत्र राहू, मग आम्हाला सोडून का जाताय? वंशचं बोलणं ऐकून विक्रांतने नित्याकडे पाहिलं. नित्याही त्याच्याकडेच पाहत होती. विक्रांत वंशला समजावत म्हणाला, अरे बेटा, मी तुम्हाला सोडून जात नाही, फक्त शेजारच्या खोलीत झोपायला जातोय. वंशने त्याचा हात धरून त्याला पुन्हा बेडकडे ओढलं.
नाही, तुम्ही आमच्यासोबतच झोपा ना प्लीज. विक्रांतने पुन्हा एकदा नित्याकडे पाहिलं. नित्या हलकेच म्हणाली, काही हरकत नाही, तुम्ही वंश सोबत बेडवर झोपा, मी सोफ्यावर झोपते. आज तो तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. असं म्हणत ती उशी उचलू लागली. विक्रांतने तिला थांबवत म्हटलं, नित्या, तुम्हाला हरकत नसेल तर तुम्ही ही बेडच्या दुसऱ्या बाजूला वंशच्या शेजारी झोपू शकता. मला काहीच अडचण नाही. हे ऐकताच वंशही हट्टाने म्हणाला, हो मम्मा प्लीज, इथे झोपा ना. नित्याने मान डोलावली आणि बेडच्या एका कोपऱ्यावर जाऊन बसली. इकडे माही तान्याला भेटून परत आपल्या घरी जात होती. अपार्टमेंटच्या खाली तिची रुद्रांशची भेट झाली. रुद्रांशने तिला पाहून हसत अभिवादन केलं. दोघे थोडा वेळ गप्पा मारू लागले. गप्पांमध्ये रुद्रांशला नित्या आणि विक्रांतबद्दल सगळं समजलं. त्याला माहिती होतं की हल्ली तान्याची सर्वात जास्त मैत्री नित्या आणि माहीसोबत झाली होती. माही त्याची चेष्टा करत म्हणाली, खूप आनंद झाला असेल ना तुम्हाला तान्याचा साखरपुडा पुढे ढकलला गेला म्हणून. रुद्रांश हलकसं हसत म्हणाला, नाही, मला तर दुःख आहे की तिचा साखरपुडा रद्दच झाला नाही. दोघेही हसू लागले. माहीने त्याला शुभरात्री म्हटलं आणि निघू लागले. अचानक रुद्रांशला काहीतरी आठवलं. त्याने मागून तिला हाक मारली. माही थोडी घाबरतच थांबली आणि प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. रुद्रांश तिच्या समोर गुडघ्यावर बसला आणि म्हणाला, माही, मला तुमची मदत हवी आहे, प्लीज नकार देऊ नका. माही काही बोलणार इतक्यात मागून तान्याचा आवाज आला. मी जाणून घेऊ शकते का माझ्या मैत्रिणीसोबत इथे नेमकं काय सुरू आहे. तान्याचा आवाज ऐकताच रुद्रांश दचकला. क्षणभर त्याला काय बोलावं तेच सुचेना. मात्र स्वतःला सावरत तो उभा राहिला. चेहऱ्यावर हलकसं स्मित आणत म्हणाला, एक्सक्यूज मी, तुम्हाला इतकं सुद्धा माहिती नाही का? एखादा मुलगा एखाद्या मुलीसमोर गुडघ्यावर बसतो तेव्हा काय करतो? तान्या कधी आश्चर्यचकित झालेल्या माहीकडे पाहत होती तर कधी मिश्किलपणे हसणाऱ्या रुद्रांशकडे. जर रुद्रांश माहीच्या शेजारी उभा राहून हसत म्हणाला, ऑफकोर्स, मी माहीला प्रपोज करत होतो. तान्या घाईघाईने म्हणाली, नाही, असं काहीच नाही, हे फक्त मजाक करत आहेत. तान्या चालत रुद्रांश जवळ आली. तिने माहीचा हात धरला आणि तिला आपल्या बाजूला घेत म्हणाली, तुला अजिबात लाज वाटत नाही का? एक गर्लफ्रेंड नीट सांभाळता येत नाही आणि दुसरी बनवायला चाललायस. इतकं बोलून तान्या माहीला सोबत घेऊन बाहेर निघून गेली. जाताना माहीने एकदा मागे वळून रुद्रांशकडे पाहिलं. रुद्रांशने कान पकडून इशाऱ्याने तिची माफी मागितली. माहीनेही हलकसं हसत डोळे मिचकावले. दोघी गेल्यानंतर रुद्रांशच्या मनात एकच प्रश्न फिरू लागला, एवढ्या रात्री तान्या कुठे जात होती? तीही अशी तयार होऊन जणू एखाद्या पार्टीला जात आहे. रुद्रांशने दिशाला फोन करून काही सूचना दिल्या. त्यानंतर त्याने माहीला काही संदेश पाठवले. मग त्याने एका अनोळखी क्रमांकावरून स्मिता मॅडमना फोन केला. त्यांनी फोन उचलताच रुद्रांश म्हणाला, तुमची मुलगी तान्या धोक्यात आहे. हॉटेल होस्ट, रूम नंबर 303. जर तिचं भलं हवं असेल तर कोणालाही काही न सांगता तिला वाचवायला लगेच या. इतकं बोलून त्याने फोन कट केला. तिकडे स्मिता मॅडम मात्र घाबरून वारंवार हॅलो म्हणत राहिल्या. रुद्रांशने केसात हात फिरवत स्वतःशीच म्हटलं, फक्त मी जे ठरवलं आहे ते यशस्वी व्हायला हवं. एका बाणात अनेक निशाणे साधण्याचा प्रयत्न करतोय, फक्त प्रत्येक निशाणा अचूक लागला पाहिजे. असं म्हणत तो कारमध्ये बसला आणि हॉटेल होस्टकडे निघाला. इकडे पेंट हाऊसमध्ये विक्रांतला झोप येत नव्हती म्हणून तो मोकळी हवा घेण्यासाठी बाल्कनीत गेला. बराच वेळ झाला तरी तो परत खोलीत आला नाही.
नित्या फक्त डोळे मिटून पडली होती, पण विक्रांत बराच वेळ परत न आल्यामुळे ती काळजीने त्याला पाहायला बाल्कनीत गेली. विक्रांत अजून पूर्णपणे बरा झाला नव्हता, त्यामुळे तिला त्याची चिंता वाटत होती. विक्रांत बाल्कनीतील सोफ्यावर बसून आकाशाकडे पाहत होता. काही क्षण त्याच्याकडे पाहिल्यानंतर नित्या म्हणाली, तुम्हाला झोप येत नाहीये का? काही त्रास आहे का? असेल तर मला सांगू शकता. विक्रांत तिच्याकडे वळून हसत म्हणाला, माझं सोडा, आधी तुम्ही सांगा, तुम्हाला ही झोप आली नाही की माझ्यामुळे झोप उडाली? नित्या घाईघाईने म्हणाली, नाही नाही, तसं काही नाही. मी फक्त तुम्हाला विचारायला आले, तुम्हाला काही त्रास तर होत नाही ना? आणि त्याच वेळी असं म्हणून ती परत खोलीत जाण्यास निघाली. विक्रांत तिच्याकडे पाहत म्हणाला, हॉस्पिटलची सवयच झाली आहे, ती बदलायला थोडा वेळ लागेल. नित्या हसत म्हणाली, मन शांत ठेवा आणि झोपायचा प्रयत्न करा, मग नक्की झोप लागेल. विक्रांत हसत म्हणाला, म्हणजे तुमचंच मन शांत नाही का? नित्या काहीही न बोलता त्याच्याकडे पाहत राहिली. विक्रांत तिच्या जवळ येत म्हणाला, एक प्रश्न विचारू का? नित्याने हलकेच मान डोलावली. विक्रांत तिच्या डोळ्यात पाहत विचारतो, तुमच्या आयुष्यात कोणी दुसरं आहे का, किंवा अशी एखादी व्यक्ती जी तुम्हाला आवडते? नित्या त्याच्या डोळ्यांकडे एकटक पाहत होती, जणू त्या प्रश्नामागचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. शेवटी ती शांतपणे म्हणाली, नाही, असा कोणीच नाही. हो, पण मी लवकरच डॉक्टर गौरवशी लग्न करणार होते. वंशला वडिलांची गरज होती आणि गौरवला फक्त अशी पत्नी हवी होती जिला तो आपल्या कुटुंबासमोर पत्नी म्हणून दाखवू शकेल. विक्रांतने रागावरत विचारलं, असं का? नित्या त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली, तुमचा गैरसमज होतोय. आम्ही कायदेशीर लग्न करणार नव्हतो. विक्रांतने तिच्या हाताकडे पाहिलं. नित्याने लगेच हात मागे घेतला. विक्रांत तिच्या जवळ येत तिच्या कपाळावर हलकसं चुंबन देत म्हणाला, मी एका मुलीवर प्रेम करत होतो, पण तिला कधीच कळलं नाही. आता तिचं लग्न झालं आहे आणि ती तिच्या आयुष्यात खूप आनंदी आहे. मी खूप नशिबान आहे की तू पुन्हा माझ्या आयुष्यात आलीस आणि मला आशा आहे आता तू मला सोडून जाणार नाहीस. नित्या लाजून मान खाली घालून त्याचं बोलणं ऐकत होती. ती हळू आवाजात म्हणाली, मला माहीत नाही तुम्ही माझ्यावर इतका विश्वास कधी आणि का ठेवला, पण मी वचन देते, या नात्याला पूर्ण प्रामाणिकपणे आणि मनापासून निभावण्याचा प्रयत्न करेन. विक्रांतने थोडं अंतर राखत तिला मिठी मारली आणि म्हणाला, मीही एक चांगला बाबा आणि एक चांगला नवरा बनण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. नित्या फक्त हसली. थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर दोघेही परत खोलीत गेले. मिनलला अंशच्या जवळीकीचा आणि त्याच्या भावनाच्या तीव्रतेचा अंदाज येत होता. दोघांमधील प्रेमळ क्षण अधिकच गहिरे होत होते. अंश तिच्याकडे अतिशय प्रेमाने पाहत होता, तर मिनलच्या मनातही अनेक भावना दाटून आल्या होत्या. त्या क्षणी तिच्या हृदयाची धडधड वाढली होती आणि ती लाजून त्याच्याकडे पाहत होती. अंशने हळुवारपणे तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहत हलक्या आवाजात म्हणाला, बटरफ्लाय, मी तुला आधीच सांगितलं होतं ना, पुढच्या वेळी माझ्याकडून स्वतःला आवरण्याची अपेक्षा करू नकोस. पहिल्यांदा मी स्वतःला थांबवलं होतं, पण आता माझ्या भावना लपवणं कठीण होत आहे. मिनलने स्वतःला सावरत हलक्या नाराजीने उत्तर दिलं, तुम्ही विसरत आहात, मी अजूनही तुमच्यावर रागावलेली आहे. अंशच्या ओठांवर हलकसं मिश्किल हास्य उमटलं. रुसणं फुगणं नंतरही करता येईल, आधी हा सुंदर क्षण मनापासून जगूया. माझ्यावर विश्वास ठेव, काही वेळात तुझ्याही चेहऱ्यावर हेच हसू असेल. मिनल त्याच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाली, छे, मला वाटलं होतं तुम्ही खूप गंभीर आणि शांत स्वभावाचे आहात, पण तुम्ही तर खूपच खोडकर निघालात.
अंश हसला. तिचा हात अलगद आपल्या हातात घेत तो म्हणाला, ही माझी खोडकर बाजू फक्त तुझ्यासाठी आहे. इतक्यात त्याने तिला बाथरूमकडे नेलं. तिथे पोहोचल्यावर त्याने शॉवर सुरू केला. थंड पाण्याचे शिळकावे अंगावर पडताच मिनल दचकली आणि नकळत अंशा अधिक जवळ आली. अंश तिच्याकडे पाहून हलकसं हसला आणि म्हणाला, आधी शांत हो आणि मग आपण निवांत बोलू. मिनलनेही लाजून स्मित केलं. त्या क्षणी दोघांच्या नजरा एकमेकांत गुंतल्या होत्या आणि त्यांच्यातील प्रेम, विश्वास आणि आपुलकी आणखी दृढ होत गेली. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.